श्री क्षेत्र शनी देवगाव येथे उसळला भक्तीचा महासागर। सद्गुरू गंगागिरी महाराज यांच्या 178व्या अखंड हरिनाम सप्ताहाचा शुभारंभ। श्री क्षेत्र शनी देवगाव येथे भक्तीचा महासागर उसळला आहे। 178व्या अखंड हरिनाम सप्ताहाचे ध्वजारोहण मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेच्या वातावरणात पार पडले। पाहूया आमचे विशेष प्रतिनिधी प्रशांत टेके पाटील यांचा रिपोर्ट। वैजापूर तालुक्यातील श्री क्षेत्र शनी देवगाव येथे सद्गुरू गंगागिरी महाराज यांच्या 178व्या अखंड हरिनाम सप्ताहाचा शुभारंभ 19 जुलै रोजी ध्वजारोहणाने झाला। महंत रामगिरी महाराज यांच्या पावन हस्ते ध्वज फडकविण्यात आला। तर या प्रसंगी अहिल्यानगरचे पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील, छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे, आमदार प्राचार्य रमेश बोरनारे, माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर, प्रभाकर शिंदे, मंजुश्री मुरकुटे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी परिसरातील शाळातील विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा करून टाळ मृदुंगांच्या गजरात सहभाग नोंदविला। संपूर्ण परिसर हरिनामाच्या जयघोषात न्हाऊन निघाला। ध्वजारोहणानंतर सामूहिक हरिपाठ, आरती आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलं होतं। सप्ताहाच्या कालावधीत दररोज कीर्तन, प्रवचन, अन्नदान, सांस्कृतिक आणि समाजसेवा उपक्रम राबविले जाणार आहेत। श्री क्षेत्र शनी देवगावचा हा अखंड हरिनाम सप्ताह संघटित भक्तीचा एक सुंदर उदाहरण ठरत आहे। आगामी दिवसांमध्ये होणाऱ्या प्रवचन व सांस्कृतिक कार्यक्रमात संपूर्ण परिसरातून भाविक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत। आपली दुनियादारीसाठी श्री क्षेत्र देवगाव, वैजापूरहून प्रशांत टेके। या ध्वजारोहणाला आज 20 ते 25,000 लोक या ठिकाणी उपस्थित आहेत। भव्य अशा प्रकारे ध्वजारोहण झालं। आता या सप्ताहाची सुरुवात 30 जुलैला होणार आहे आणि 6 ऑगस्टला समाप्ती आहे। अशा प्रकारे या 7 दिवसामध्ये 20 ते 25 लाख जनसमुदाय या सप्ताहाकरता येऊन जाणार आहेत। आपणही या सप्ताहाचा आनंद घ्यावा आणि आमटी भाकरीच्या प्रसादाची सुद्धा आस्वाद आपण घ्यावा। NCERTच्या 8वीच्या पुस्तकामध्ये